राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत। तायवाडे साहेब, काल सर्वपक्षीय बैठक पार पडली, मात्र सर्व विरोधक त्या बैठकीला अनुपस्थित होते। खरं पाहिलं तर मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवताना जो आश्वासन दिलेलं होतं की सर्वपक्षीय बैठक बोलवली जाईल आणि त्याला अनुसरून ती बैठक झाली। विरोधी पक्षाची भूमिका तुम्ही कशी पाहता? नाही, खरं म्हणजे सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी किंवा यांनी त्या बैठकीला हजर राहायला पाहिजे होतं आणि सरकार काय चर्चा करते त्या चर्चेच्या त्या मुद्द्यावरती प्रत्येक पक्षाने आपापलं मत त्या ठिकाणी मांडायला पाहिजे होतं। परंतु का गेले नाही, काय नाही, अजून माझी कोणाशी चर्चा झालेली नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती जास्त माझं मत देऊ शकत नाही आहे। पण एक गोष्ट असं आहे की या राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जी प्रचलित पद्धत आहे सध्याची की ते पितृसत्ताक पद्धतीनेच वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावर ज्या जातीचा उल्लेख असेल ती जात मुलाला किंवा नातवाला लागत असते। मातृसत्ताक पद्धतीने जात देण्याची प्रथा भारतामध्ये नाही तर महाराष्ट्रात कशी लागू होऊ शकते, हा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून सरकार ते करू शकत नाही, पण आंदोलकांचं काहीतरी समाधान करायचं, आम्ही चर्चा करतो आहे, हे करतो आहे, असे याच्यातनं ती बैठक असेल। आणि म्हणून कदाचित विरोधकांना तो मुद्दा पटला नसेल म्हणून विरोधक काल गेले नसतील। सरकार याच्यामुळे हे आहे, विचाराधीन आहे की इकडे जरांगे पाटील असं म्हणतात की आम्हाला सगळे सोयरे, सध्या जो सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली आहे त्याच्यामध्ये काही नाही आहे नवीन, पितृसत्ताक पद्धतीनेच म्हटलेलं आहे। पण आता आंदोलकांचं समाधान होत नाही आहे, आम्हाला ओबीसीमधनंच पाहिजे, आम्हाला सरसकट पाहिजे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारकडनं लिहून घेतलेलं आहे की आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही, आणि म्हणून आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आजही। आता वेळ आली आहे का की मनोज जरांगे यांना सरकारने स्पष्ट सांगावं? तुम्ही आत्ताच बोलले की कायद्यानुसार सरकार देऊ शकत नाही, मातृसत्ताक पद्धतीने भारतामध्ये आरक्षण देण्याची पद्धत कायद्यामध्येच नाही आहे, त्यामुळे सरकारने आता स्पष्ट सांगण्याची गरज आलेली आहे की वेळ आलेली आहे? नक्कीच आलेली आहे, यापूर्वी सांगायला पाहिजे होतं। हे बघा, राज्य सरकारने तीन निवृत्त न्यायाधीश, हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीशांची सल्लागार समिती बसवलेली आहे आणि तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती असताना लीगल ओपिनियन त्यांच्याकडनं मिळू शकते, संविधानिक ओपिनियन त्यांच्याकडनं मिळू शकते, आणि दोन्ही याचा अभ्यास करून सरकारने सुद्धा त्यांना सांगायला पाहिजे की बा हे आम्ही करू शकत नाही, काय त्याच्यावरती निर्णय घ्यायचा तो आंदोलकांचा प्रश्न राहील। पण जे सरकार करू शकत नाही ते सरकारने स्पष्टपणे सांगायला पाहिजे, ते सरकार सांगत नाही, ही मोठी अडचण आहे। मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा यात्रा सुरू केलेली आहे आणि सध्या मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये त्यांची यात्रा होत आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक राजकीय भूमिका, सुस्पष्ट राजकीय भूमिका घेण्याचा त्यांचा मानस आहे। नाही, हे मी नेहमी बोलत असतो की सामाजिक प्रश्नावरती लाखाने आणि करोडोनी लोक तुमच्यासोबत राहू शकतात, पण जेव्हा राजकीय प्रश्न उद्भवतो तेव्हा सामाजिक चळवळीमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची राजकीय विचारधारा ही वेगवेगळी असते। आणि म्हणून सामाजिक चळवळीला जेवढं यश मिळत आहे तेवढं यश राजकीय पक्षात त्याचं रूपांतर केल्यानंतर मिळेल की नाही याचा आधी विचार करायला पाहिजे, नंतर तशा प्रकारचा निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे। तुम्हाला शंका आहे की मनोज जरांगे यांना राजकीय पाठबळ खूप मोठ्या प्रमाणावर, आज जसा सभांना किंवा यात्रेला जो पाठबळ गर्दीच्या स्वरूपामध्ये मिळते, राजकीय भूमिका घेतल्यानंतर तो पाठबळ मिळणार नाही, साशंकता वाटते? नक्कीच, मी माझ्या अनुभवावरून सांगतो आहे। आम्ही आतापर्यंत खूप मोठ्या सामाजिक चळवळी बघितलेल्या आहेत, त्या सामाजिक चळवळीमध्ये लाखांनी लोक त्या सभेला येतात, ऐकायला येतात, पण त्याच विचारधारेच्या लोक जेव्हा राजकीय याच्यामध्ये त्याचं रूपांतर करतात तर त्याच्या 5% 10% सुद्धा मतं त्यांना मिळत नाही। याचा विचार आधी व्हायला पाहिजे की सामाजिक चळवळ वेगळी असते आणि राजकीय चळवळ वेगळी असते। आणि म्हणून म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात मी तर वारंवार म्हटलेलं आहे की त्यांनी न बोलता लढवाव्या 288 जागा, मग कळूनच येईल आपल्याला की आपण कुठे आहोत।
राज्य सरकारनं 2 दिवसापूर्वी आणखी एक निर्णय घेतला ज्याच्यामध्ये ज्या विद्यार्थिनी आहेत, तरुणी जी आहेत, त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आतापर्यंत 50% सवलत मिळत होती, आता ती 100% सवलत मिळणार आहे. काही अटी शर्ती आहे त्याच्यामध्ये. कसं पाहता या निर्णयाकडे? नाही, नक्कीच हे बघा की राष्ट्रीय ओबीसी महासंघ 2016 पासून सातत्याने राज्य सरकारकडे मागणी करत होती की व्यावसायिक शिक्षणामध्ये ओबीसी समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना, म्हणजे मुलगा असो की मुलगी असो, त्यांना 100% शिष्यवृत्ती जाहीर करा, लागू करा, अशा प्रकारची आमची सातत्याने मागणी होती. त्यापैकी अर्धी मागणी ज्याच्यामध्ये मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये, मग ते इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, फार्मसी असो, या सर्व अभ्यासक्रमामध्ये 100% स्कॉलरशिप या वर्षीपासून आणि याच्या आधी जे पोरं शिकत असतील, सुरू असेल सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, त्यांना 100% स्कॉलरशिप मिळणार आहे. याबद्दल मी राज्य सरकारचं, राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे, माझ्या वैयक्तिक याच्यातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो, निर्णयाचं स्वागत करतो. परंतु त्याच वेळेस माझ्या 2 मागण्या राज्य सरकारकडे राहील की ज्याप्रमाणे मुलींना लागू केलं, आपणच सांगतो सर्व भाषणामध्ये लोकांमध्ये की कोणत्याही कुटुंबाने मुलगा आणि मुलीमध्ये भेद करू नये, आणि इथे हा जो भेदाभाव होतो आहे का मुलींना लागू केलं आणि मुलांना लागू केलेलं नाही. म्हणून माझी राज्य सरकारला पहिली विनंती अशी राहील, निवेदन राहील की त्यांनी लवकरात लवकर मुलांनासुद्धा ही सुविधा लागू करावी. दुसरं असं आहे की ओबीसी समाजामध्ये आता हे मिळत असताना सरकारने 8 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलीलाच फायदा मिळेल असं स्पष्ट केलेलं आहे. पण ओबीसी समाजामध्ये सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलेलं आहे, केंद्र सरकारने क्लिअर केलेलं आहे की ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे त्या सर्वांना ओबीसी समाजाला ज्या ज्या काही सोयी आणि सवलती देण्यात येईल त्या मिळविण्याचा किंवा देण्याचा सरकारने हे निर्णय येतो की सरकारने त्यांना द्यायला पाहिजे ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे. तुम्ही एका बाजूला म्हणतात नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट द्या, दुसऱ्या बाजूला म्हणतात 8 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असल्याचं प्रमाणपत्र द्या. ह्या 2 अटी सरकार लादू शकत नाही. आणि म्हणून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना ही जी 8 लाख रुपयापेक्षा कमी असलेल्या उत्पन्नाची अट आहे ती रद्द करून ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र आहे, त्या सर्वांना या योजनेचा लाभ देण्यात येईल अशा प्रकारची सुधारणा सरकारने या शासन निर्णयामध्ये करायला पाहिजे. तर मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, सगळे सोयरे संदर्भातली मागणी असेल किंवा मातृसत्ताक पितृसत्ताक संदर्भातला जो एक प्रश्न आहे त्या संदर्भात आता राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेण्याची आणि ती मनोज जरांगे पाटील यांना सांगण्याची गरज असल्याचं मत डॉक्टर बबनराव तायवाडे व्यक्त करत आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.